नगरसेविकेचा पती आणि मुलाचा दबंगपणा सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला। बस चालकाला मारहाण केल्यामुळे बस चालकांनी नागपूरच्या रमणा मारुती परिसरात बसच्या फेऱ्या बंद पाडल्या आहेत। नागपूरच्या रमणा मारुती परिसरात बससाठी ताटकळणारे प्रवासी दिसणं आता रोजचंच झालंय। बसची वाट कितीही पाहिली तरी बस येतच नाही। याला कारण आहेत भाजप नगरसेविका रेखा साकोरे यांचा मुलगा कमलेश आणि पती राजू साकोरे। 12 जुलैला कमलेश साकोरेचा बस सोबत अपघात झाला। त्यानंतर नगरसेविकेच्या पती आणि मुलानं बस चालकांना बेदम मारहाण केली। बसच्या काचाही फोडल्या। त्यामुळे संतापलेल्या बस चालकांनी या भागातून बसच्या फेऱ्याच बंद पाडल्या आहेत। बस येतच नाही आहे। आता वाट पाहत होतो आम्ही 10-15 मिनिट, पण इमर्जन्सी जायचं राहते, टाइम होऊन जाते, तर मग आम्ही अटेंड जातो। बस सुरू व्हायला पाहिजे। हो, व्हायला पाहिजे ना सुरू। बंद का झाली माहिती नाही। ते नगरसेविकेच्या मुलांनी त्या ड्रायव्हरला मारहाण केली। या प्रवाशांना मोठा त्रास होतोय। रिक्षासाठी दुप्पट पैसे मोजावे लागतात किंवा 1.5 किलोमीटर अंतरावर चालत जाऊन बस पकडावी लागते। मात्र आपण कोणतीही मारहाण केलेली नाही असा दावा साकोरे करतायत। तर बिनशर्त माफी मागत नाही तोवर बस सेवा सुरू करणार नाही असा इशारा बस चालकांनी दिलाय। हे सर्व सिद्ध खोटे आरोप आहे। पोलीस स्टेशनला आम्ही स्वतः 100 वर फोन करून पोलीसला इथं स्पॉटवर बोलवलं आणि आम्ही पोलीस स्टेशनला त्या मुलाला ड्रायव्हरला घेऊन पोलीस स्टेशनला गेलो आहे। त्याच्यात आम्ही त्या मुलाला मारलं नाही आणि त्याला कोणतीही इंजुरी झालेली नाही। नगरसेविका सहपरिवार ते आमच्या पटवर्धन ग्राउंडमध्ये RK सिटी बसच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांनी आमच्या ड्रायव्हरांची माफी मागेल तेव्हाच आम्ही बसेस चालू करू। मारहाणीमुळे बस चालक करंडास किरपान यांच्या खांद्याला जबर मार लागलाय। त्यामुळे ते बसच चालवू शकत नाहीयेत। किरपान त्यांच्या मूळ गावी उपचार घेत आहेत, तर परिवहन सभापती नगरसेविकेच्या कुटुंबियांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत। फक्त जनतेच्या सेवेत तत्पर असावं परिवहन विभागाने, आणि आपण जी सेवा देतो ही जनतेला सेवा देतो आहे, ती सेवेसाठी तयार राहायला पाहिजे, केव्हाही तयार राहायला पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे। आणि त्यासाठी जर ड्रायव्हर कंडक्टरची टीम म्हणत असेल की मला माफी पाहिजे, माफीचा विषय दूर सोडावा। नागपूर शहरात शहर बस सेवा महापालिकेतर्फे संचालित केली जाते। या बस सेवेसाठी महापालिकेतर्फे 3 कंपन्यांना कंत्राट देण्यात आलंय। बस सेवेवर महापालिकेचं जरी नियंत्रण असलं तरी सत्ताधारी भाजप नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांवर नियंत्रण नसल्याचंच या घटनेतून स्पष्ट होतंय। मात्र या वादात सध्या नाहक भरडले जात आहेत ते प्रवासी। त्यांनी कुणाकडे दाद मागायची? जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।